नमस्कार, मी केतन पवार द अल्गो मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण बँक निफ्टी कॉलचा पाठीमागा अल्गोरिदम रन केलेला आहे. तर बँक निफ्टी कॉलमध्ये अल्गोरिदम रन झालेला आहे. तर आपण चेक करूया की बँक निफ्टीमध्ये आपल्याला कोणती ऑर्डर मिळालेली आहे. तर बँक निफ्टीमध्ये बघा 17 जानेवारी एक्सपायरी असणारा 47,700चा कॉल मिळालेला आहे. त्याची प्राईज आहे 347 रुपये. तर याच्यावरती चार्टवरती आपण जाऊन बघूया. तोपर्यंत आपण पाठीमागं पुटचा पण अल्गोरिदम रन करू. बँक निफ्टी पुट आपल्याला बँक निफ्टी पुटमध्ये सुद्धा एंट्री मिळेल. इथं बघा $347 आपल्याला एंट्री मिळालेली आहे. हा आपला एंट्री पॉईंट आहे ब्ल्यूमध्ये. तर 347 म्हणजे आपल्याला इथं आपण कुठेतरी एंट्री मिळालेली आहे, पण अजून हा ट्रेड ट्रिगर झालेला नाही. हा ट्रेड ट्रिगर झाला की 347 आपला एंट्री पॉईंट आहे, म्हणजे इथून 8 पॉईंटचा स्टॉप लॉस म्हणजे 339चा आपल्याला स्टॉप लॉस मिळणार आहे. हा आपला असणार आहे स्टॉप लॉस. आणि अशा पद्धतीनं इथं बघा हा ट्रिगर झालेला आहे आणि हा ट्रेड आता ॲक्टिवेट झालेला आहे. ऑर्डर्समध्ये चेक करू आपण. बघा बँक निफ्टी कॉल पुटचा पण इथं पाठीमागा अल्गोरिदम रन झालेला आहे. पुटमध्ये आपल्याला 17 जानेवारी एक्सपायरी असणारी 47,700चा पुट मिळालेला आहे. त्याची किंमत आहे 356. तर याच्यामध्ये पण आपण चार्टला लाईन ड्रॉ करूया. या लेवलला आपल्याला एंट्री मिळालेली आहे आणि 356 म्हणजे 348चा आपला स्टॉप लॉस असणार आहे. आपला स्टॉप लॉस असणार आहे. आता ह्याच्यामध्ये लॉजिक कसं वर्क होतं, हे पूर्णपणे ॲटोमॅटिक अल्गोरिदम आहेत. म्हणजे आपल्याला 47,700चा पुट आणि 47,700चा कॉल हे कसे मिळालेले आहेत तर इथं तुम्ही चेक करू शकता की बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुट हे दोन अल्गोरिदम पाठीमागं रन झालेले आहेत. तर विंडो थोड्या छोट्या करूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा बँक निफ्टी पुट आणि बँक निफ्टी कॉल या दोन्ही विंडो आता रन झालेले आहेत. आता बँक निफ्टी कॉल आणि पुटच्या आपण आता एंट्री पॉईंट सेट केलेले आहेत, त्याच्यावरती लाईन ड्रॉ केलेले आहेत. तर आपल्याला कोणीकडच्या बाजूनं मार्केट जाते ते इथं लक्षात येईल. हा आहे बँक निफ्टी कॉल आणि हा आहे बँक निफ्टी पुट. तर बँक निफ्टी पुटमध्ये बघा इथं एंट्री घेतलेली आहे आणि इथं एंट्री घेतलेली आहे आपण, आणि आता हे मार्केटवरच्या दिशेने निघालेलं आहे पुटमध्ये. आणि कॉलमध्ये काय झालं आहे, बँक निफ्टीमध्ये इथं एंट्री घेतली, हा एंट्री पॉईंट ट्रिगर झाला आहे का नाही आपण इथं आपल्याला ऑर्डर्समध्ये कळेल. जर ट्रिगर झाला असेल तर नेक्स्ट ऑर्डर पडलेली असणार आहे. इथं बघा कॉलमध्ये नेक्स्ट ऑर्डर पडलेली आहे, म्हणजे काय झालं आहे, कॉलमध्ये पहिला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. आता फक्त कॉलचं तुम्हाला लॉजिक समजावून सांगतो.
तर कॉलमध्ये 347.50 हा आपला एंट्री पॉईंट आहे. तर कॉलमध्ये बघा 347.50 इथं आपला एंट्री पॉईंट ट्रिगर झाला, म्हणजे इथं ऑर्डर ॲक्टिवेट झाली, पण इथून मार्केट वर गेलं नाही. तर मार्केट काय केलं, इथनं रिव्हर्स आलं. ज्यावेळी इथं स्टॉप लॉसला येईल त्यावेळी हे स्टॉप लॉस हिट झाल्या आपण ह्या ब्ल्यू लाईनची म्हणजे परत 347ची एंट्री पॉईंट येते, 347ची ऑर्डर प्लेस केलेली आहे. म्हणजे पहिला स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर आपण इथं 2 लॉट साईजनं एंट्री केलेली आहे. आता बघा इथं परत एंट्री पॉईंट हा ट्रिगर झालेला आहे. आता ट्रिगर होऊन जर मार्केटवरच्या दिशेने गेलं तर 2 लॉट साईज घेऊन, म्हणजे लेवल दुसरी आहे आपली, तर 2 लॉट साईज घेऊन हे मार्केट अपसाईडला जाईल. आणि दुसऱ्या लेवलला टार्गेट दिलं असल्यामुळे इथं आपल्याला 1000 रुपयाचा प्रॉफिट होईल. पहिल्या लेवलला जर टार्गेट दिलं असतं तर 500 रुपयाचा झाला असता. दुसऱ्या लेवलला टार्गेट दिलं, लॉट साईज इन्क्रीज केली असल्यामुळे आपल्याला 1000 रुपयाचा प्रॉफिट होईल. तिसऱ्या लेवलला जर मार्केट गेलं, समजा इथं ट्रिगर झाला आणि हा स्टॉप लॉस हिट झाला, मार्केट जर परत इथं वरच्या लेवलला येऊन तिसरी लेवल जर हिट करून मार्केटवर गेलं तर तुम्हाला 1500 रुपयाचा प्रॉफिट होणार आहे. तर याच्यामध्ये आपण कसं केलं आहे, हे पाठीमागची जी ट्रेड आहे ह्या ट्रेडचा लॉस प्लस ह्या ट्रेडचं ब्रोकरेज टॅक्सेस वजा जाता आपल्याला एक्स्ट्रा प्रॉफिट मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, लॉट साईज पण इन्क्रीज केलेली आहे आणि टार्गेटसुद्धा थोडं इन्क्रीज केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय लॉजिक कसं वर्क होतं, तर ज्यावेळी आपण इथं बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुट हे 2 अल्गोरिदम रन करतो, तर ज्यावेळी कॉलचा अल्गोरिदम आपण रन करणार त्यावेळी बँक निफ्टी कॉलमध्ये सुरुवातीला चेक केलं जातं की करंट एक्सपायरी कुठली आहे. करंट एक्सपायरी फाइंड करण्यासाठी पहिल्यांदा सिस्टीमकडून डेट टाईम घेतलं जातं. सिस्टीमच्या डेट टाईमनुसार लेटेस्ट एक्सपायरी कुठली आहे ती डेट फाइंड केली जाते, त्याच्यावरती आपल्याला करंट एक्सपायरी मिळते. आता करंट एक्सपायरी मिळाल्यानंतर ॲट द मनी स्ट्राईक प्राईस कुठली आहे, त्यावेळी आपण ॲट द मनी जी स्ट्राईक प्राईस असेल ती स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करतो आणि ॲट द मनी स्ट्राईक प्राईस मिळाली, एक्सपायरी मिळाली की आपल्याला LTP मिळून जाते, म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राईस. त्या लास्ट ट्रेडेड प्राईस आपल्याला मिळाली की त्याच्यावरती आपण कॅल्क्युलेशन केलेले आहेत, म्हणजे बफर पॉईंट ॲड केलेले आहेत आणि बफर पॉईंट ॲड केला की आपल्याला तो एंट्री पॉईंट मिळतो. एंट्री पॉईंटला अनुसरून आपण टार्गेट, स्टॉप लॉस आणि लॉट साईज या गोष्टी सेट करतो आणि हे ऑर्डर प्लेस करतो. तर या सर्व गोष्टी ॲटोमॅटिक होतात या अल्गोरिदममध्ये. बँक निफ्टी कॉलमध्ये जसं वर्क होतं तसंच बँक निफ्टी पुटमध्ये होतं. म्हणजे बँक निफ्टी पुटचा अल्गोरिदम रन केला की करंट एक्सपायरी फाइंड केली जाते, करंट ॲट द मनी स्ट्राईक प्राईस फाइंड केली जाते, त्यानंतर LTP फाइंड केला जातो, LTPवरती कॅल्क्युलेशन करून एंट्री पॉईंट काढला जातो, एंट्री पॉईंटनुसार टार्गेट, स्टॉप लॉस आणि लॉट साईज या सर्व गोष्टी सेट केल्या जातात आणि ऑर्डर प्लेस केली जाते. तर समजा पहिली ऑर्डर स्टॉप लॉस हिट झाला तर नेक्स्ट ऑर्डरला काय करायचं, नेक्स्ट ऑर्डरमध्ये किती क्वांटिटी घ्यायची, किती स्ट्राईक प्राईजला कोणत्या एंट्री पॉईंटला ऑर्डर टाकायची, या सर्व गोष्टी याच्यामध्ये प्री डिपेंड केलेल्या आहेत. त्यामुळे एकदा अल्गोरिदम रन झाला की तुम्हाला कोणतेही मॅन्युअली कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. सर्व कॅल्क्युलेशन हा आपला अल्गोरिदम ॲटोमॅटिक करतो आणि व्हेरी फास्ट कॅल्क्युलेशन करतो. आता इथं जर तुम्ही ऑर्डर्समध्ये चेक केलं तर बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुट दोन्ही अल्गोरिदम ॲट अ टाइम रन आहेत. तर इथं बघा ऑर्डर्समध्ये टोटल बघा ऑर्डर्स किती पडलेले आहेत. बँक निफ्टी कॉलची पहिला लॉट साईज 2 आणि लॉट साईज 3, म्हणजे 2 वेळा स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि तिसऱ्यांदा एंट्री घेतलेली आहे 347ची. आता 347ची एंट्री घेतल्यानंतर हा आता 331 आहे. म्हणजे जर 347 ट्रिगर झाला तर हा ट्रेड ॲक्टिवेट होईल आणि ॲक्टिवेट होऊन वरच्या बाजूला गेला तर तो टार्गेटच्या दिशेने जाईल, खालच्या बाजूला जर आला तर स्टॉप लॉस हिट होईल आणि नेक्स्ट ऑर्डर 4 लॉट साईजनं आपल्याला सेम प्राईजला पडेल. तर बँक निफ्टी कॉलचा त्याच पद्धतीने बँक निफ्टी पुटमध्ये बघा, बँक निफ्टी पुटमध्ये काय झालेलं आहे, 356ची एंट्री घेतलेली आहे आणि आत्ता 374, म्हणजे हा ट्रेड आपला प्रॉफिटेबल आहे, आत्ता टार्गेटच्या दिशेनं जात आहे. तर हा टार्गेटच्या दिशेने गेला तर इथं तुम्हाला आपला अल्गोरिदम टार्गेट हिट झाले म्हणून मेसेज देईल. तर इथं कॉल आणि पुट हे दोन्ही अल्गोरिदम आपण रन केलेले आहेत. आता इथं पुटमध्ये बघा हा अल्गोरिदम आपल्याला एंट्री पॉईंट घेतलेले आहे आणि इथून हा आता प्रॉफिटेबल आहे, 373-74 हा चालू आहे. आणि बँक निफ्टी कॉलमध्ये काय झालेलं आहे,
कन्सोलिडेशन फेजमध्ये आपला अल्गोरिदम अडकलेला आहे. म्हणजे बघा इथं एकदा स्टॉप लॉस हिट झालेला आहे, इथं दुसऱ्यांदा स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि आता मार्केटनं काय केलेलं आहे, तिसरी ऑर्डर टाकलेली आहे. ऑर्डर्स बुकमध्ये लक्षात येईल तुमच्या, पहिला स्टॉप लॉस हिट झालेला आहे, दुसरा स्टॉप लॉस हिट झालेला आहे, तिसरी ऑर्डर प्लेस केलेली आहे. कॉलमध्ये काय झालेलं आहे, इथं एक स्टॉप लॉस हिट झाला, इथं एक स्टॉप लॉस हिट झाला, त्यावेळी इथं मार्केटनं दुसरी ऑर्डर टाकली. दुसरी स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर मार्केटनं आता काय केलेलं आहे, ह्या ब्ल्यू लाईनला तिसरी ऑर्डर टाकलेली आहे. म्हणजे मार्केट जर इथून वर आलं तर इथं आपली ऑर्डर ट्रिगर होईल आणि वरच्या दिशेने गेलं तर टार्गेटच्या बाजूने जाईल, खालच्या दिशेने आलं तर परत स्टॉप लॉस हिट होईल आणि इथं परत नेक्स्ट चौथी लेवल 4 लॉटला टाकली जाईल. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, मागे जे स्टॉप लॉस हिट झालेले आहेत, म्हणजे आता इथं 2 स्टॉप लॉस हिट झालेले आहेत, म्हणजे आपला लॉस झालेला आहे असं नाही. इथून जर मार्केट खाली गेलं तर या 2 स्टॉप लॉसमध्ये आपला लॉस बुक करून आपण बाहेर पडलेलंच आहे. पण इथून समजा मार्केट रिव्हर्स आलं आणि इथून जर मार्केट ट्रिगर करून मार्केटवरच्या दिशेने गेलं तर आपल्याला 1,500 रुपयाचा प्रॉफिट होणार आहे. पण या 1,500 रुपये प्रॉफिटमध्ये आपण ह्या दोन्ही ट्रेडमध्ये जो काही लॉस झालेला आहे प्लस या दोन्ही ट्रेडला ब्रोकरेज लागलेला आहे, तिसऱ्या ट्रेडसाठी जे ब्रोकरेज लागलेलं आहे, हे सर्व वजा जाता आपल्याला इथं 1,500 रुपयाचा प्रॉफिट होणार आहे. म्हणजे इथून मार्केट जर वर आलं तर आपल्याला प्रॉफिटमध्ये आपण बुक होणार आहे. जर इथून मार्केट खालीच गेलं तर आपले 2 स्टॉप लॉस हिट झालेले आहेत आणि आपल्याला हा लॉस बुक करून आपण बाहेर पडत आहे. म्हणजे ही तिसरी पेंडिंग ऑर्डर तशीच पेंडिंग राहील. आता बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपण 8 पॉईंटचा स्टॉप लॉस सेट केलेला आहे. म्हणजे जर बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुटमध्ये जर 8 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून जर मॅन्युअली ट्रेड करायचं म्हटलं तर ते शक्य होत नाही. का शक्य होत नाही तर ॲट अ टाइम बँक निफ्टी कॉल, बँक निफ्टी पुट, त्याच्या स्ट्राईक प्राईस, त्यानंतर त्याच्यामध्ये एक्सपायरी व्हेरी फास्ट याच्यामध्ये मार्केट मूव्ह होत असतं. त्यामुळं या सर्व गोष्टी मॅन्युअली शक्य होत नाही. तर यासाठी आपण हा अल्गोरिदम सेट केलेला आहे. तर इथं बघा बँक निफ्टी कॉल हा आपल्याला 2 स्टॉप लॉस हिट करून खालच्या बाजूने गेलेला आहे. त्याचं बँक निफ्टी पुट हा बघा वरच्या दिशेनं जात आहे. तर पुटनं आपल्याला ठीक आहे. इथं बघा बँक निफ्टी पुटनं आपल्याला टार्गेट दिलेलं आहे, बँक निफ्टी पुट क्लोज विथ टार्गेट म्हणून इथं आपल्या अल्गोरिदमनं मेसेज दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला अल्गोरिदम ऑटोमॅटिक वर्क होतात. बँक निफ्टी पुटचा अल्गोरिदम सक्सेसफुली रन झालेला आहे आणि अल्गोरिदम स्टॉप झालेला आहे. आता बँक निफ्टी कॉलमध्ये जर मार्केट इथून वर आलं तरच बँक निफ्टी कॉल हा ट्रिगर ॲक्टिवेट होईल आणि वरच्या दिशेने जाईल. नसेल तर आपले हे 2 छोटे छोटे स्टॉप लॉस हिट झालेले आहेत आणि आपण इथून मार्केटमधून आता बाहेरच आहे. जर इथं ब्ल्यू लाईनला मार्केट आलं आणि जर त्यानं टार्गेट ट्रिगर सेट केला तरच आपली ही ऑर्डर एक्झिक्यूट होईल, नसेल तरी खालच्या बाजून जाईल. तर अशा पद्धतीनं आपले अल्गोरिदम रन होतात. आपण हे अल्गोरिदम बँक निफ्टी कॉल, बँक निफ्टी पुट, तसेच निफ्टी कॉल आणि निफ्टी पुट असे टोटल 4 अल्गोरिदम याच्यामध्ये बनवलेले आहेत. तर प्रत्येक अल्गोरिदमची 9,000 रुपये फी आहे. यासाठी तुम्हाला एंजल ब्रोकिंगमध्ये अकाउंट असणं गरजेचं आहे. तर तुमचं एंजल ब्रोकिंगमध्ये जर अकाउंट असेल तर तुम्हाला हा अल्गोरिदम मी वापरायला देऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला 8600402010 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. त्यासाठी मी तुम्हाला एंजल ब्रोकिंग अकाउंट ओपन करण्यासाठी लिंक पाठवेन आणि त्या लिंकवरती जे अकाउंट ओपन असतील त्या अकाउंटलाच फक्त मी अल्गोरिदम वापरायला देणार आहे. तर प्रत्येक अल्गोरिदमची 9,000 रुपये फी आहे. बँक निफ्टी कॉल 9,000, बँक निफ्टी पुट 9,000, निफ्टी कॉल 9,000, निफ्टी पुट 9,000. तर अशा पद्धतीने आपले अल्गोरिदम वर्क होतात. अल्गोरिदममध्ये डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलवरला सबस्क्राईब करा. पाठीमागचे व्हिडिओ जर तुम्ही डिटेल्समध्ये जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की लॉजिक कसं वर्क होतं. आणि अल्गोरिदम हा पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. याच्यामध्ये कुणालाही ह्युमन इंटरॅक्शन किंवा आपल्याला कोणतेही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. आणि व्हेरी फास्टमध्ये कॅल्क्युलेशन होत असल्यामुळं याच्यामध्ये एंट्री पॉईंट चुकणं, टार्गेट, स्टॉप लॉस मिस होणं अशा काही शक्यता नाही. इथे तुम्ही बघू शकता बँक निफ्टी कॉलमध्ये बघा 9:19 पहिला ट्रेड पडलेला आहे 347.50 रुपयाला. 9:24 परत 347 रुपये 50 पैशाला. 9:29 परत 347 रुपये 50 पैशाला. म्हणजे प्लेस ऑर्डर प्राईस आहे त्या. एवढा आपला अल्गोरिदम ॲक्युरेट ट्रेड प्लेस करतो. इथं बघा लॉट साईजमध्ये 1, 2, 3 ऑटोमॅटिक इन्क्रीज झालेला आहे. टार्गेटसुद्धा ऑटोमॅटिक तिथे इन्क्रीज होतं, जेणेकरून आपल्याला 500 रुपये, 1,000 रुपये, 1,500 रुपये असा प्रॉफिट नेक्स्ट लेवलला आपण जसं जाईल तसा प्रॉफिट इन्क्रीज होईल. तर अशा पद्धतीने आपण अल्गोरिदम
सेट केलेले आहेत. अल्गोरिदम हे प्री डिफाईन्ड आहेत, पायथनमधून स्वतः डिझाईन केलेले आहेत. त्यामुळं अल्गोरिदमचे पूर्ण लॉजिक आणि पूर्ण एक्झिक्युशन तुमच्या लक्षात आल्यानंतरच तुम्ही अल्गोरिदमला अप्लाय करू शकता. त्यासाठी तुम्ही चॅनलवरचे व्हिडिओ डिटेल्समध्ये बघा, म्हणजे तुमचं लॉजिक पूर्णपणे लक्षात येईल. तर हे रिजेक्ट ऑर्डर का पडत आहेत, तर या ऑर्डरमध्ये आपण फंड टाकलेलं नाही, फक्त लॉजिक रन करण्यासाठी आपण या अकाउंटचा वापर करतोय. त्यामुळे ऑर्डर आता रिजेक्ट दिसत आहे. तर बँक निफ्टी कॉल, बँक निफ्टी पुट, निफ्टी कॉल आणि निफ्टी पुट यासाठी आपण हे प्युअर ऑप्शन बायरसाठी हे अल्गोरिदम बनवलेले आहे. थँक्यू सो मच.